बेधडक न्यूजमध्ये आपलं स्वागत। सांगली जिल्ह्यातील भाळवणी परिसरातील येरळा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे एका तरुणीची खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथील येरळा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यात पडून कोरेगाव येथील फिरदौस जाकीर शिकलगार या तरुणीचा 2 मे 2026 रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला। या घटनेला केवळ अपघात न मानता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे झालेली मानवी जीवितहानी असल्याचा दावा करण्यात आला आहे। घटनेला 1.5 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित वाळू माफिया, कंत्राटदार कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। यापूर्वी 6 मे 2026 रोजी शिकलगार जमात ट्रस्ट आणि सांगली संघटनेने मुख्यमंत्री यांनाही लेखी निवेदन दिले होते, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगण्यात आले आहे। या निवेदनाद्वारे दोषीवर सदोष मनुष्यवधासह संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, येरळा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि मृताच्या कुटुंबियांना न्याय व आर्थिक मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। या सदरील निवेदन फारुख सिद्दीकी, एजाज शिकलगार, रियाज शिकलगार, सोहेल शिकलगार, जुबेर शिकलगार, सलीम शिकलगार, इम्रान शिकलगार, गुलाम शिकलगार यांच्यासह आदींनी दिले। आता या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते, फिरदौसला न्याय मिळेल का, या दोषीवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बातमी सहकारी निसार शेखसह मी समीर सरकार, बेधडक न्यूज बीड।